महाराष्ट्रातील तमाम गणेश भक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि उत्साहाची बातमी समोर आली आहे। आपल्या सर्वांचे लाडके आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची अधिकृत तयारी आता अगदी दणक्यात सुरू झाली आहे। सगळी बातमी सांगते, मात्र त्याआधी थोडक्यातला आताच फॉलो करा, कारण असे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नेहमी घेऊन येत असतो। मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीला आता कमालीचा वेग आला असून लालबागच्या राजाच्या आगमनाची भक्तांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। आज पहाटे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने अत्यंत पारंपरिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने बाप्पाचा पाऊल पूजन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। या अत्यंत पवित्र आणि मंगलमयी पाऊल पूजन सोहळ्यासाठी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते पहाटेच उपस्थित राहिले होते। लालबागच्या राजाचे पाऊल हे या संपूर्ण उत्सवाचे मुख्य आणि आद्य केंद्र मानले जातो। त्यामुळे अत्यंत पवित्र वातावरणात मंत्रोच्चारांच्या घोषणात आणि विधिवत पूजने या पाऊलांचे पूजन करण्यात आले। बाप्पाच्या चरणांवर कुंकू आणि अक्षता अर्पण करून मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडू दे असं साकडं घालण्यात आलं आहे। या विधिवत पूजानंतर लालबागच्या राजाची मुख्य भव्य मूर्ती प्रत्यक्ष साकारण्याच्या कामाला आजपासून अधिकृतपणे आणि अत्यंत वेगाने सुरुवात करण्यात आली आहे। आता मूर्तिकार बाप्पाचे ते विलोभनीय रूप घडवण्याच्या कामात अहोरात्र मग्न होणार आहेत। लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनाचे हे रूप पाहून कसं वाटलं, तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही रील तुमच्या जवळच्या लोकांना आता शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।